विद्यमान महाराष्ट्र शासनाकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांवर विरोधकांकडून तीक्ष्ण घणाघात सुरू आहे. महाविकास आघाडीतील एकूण सर्वच पक्षांकडून या संदर्भात नवनवीन वक्तव्य माध्यमाद्वारे समोर येत असतात. यात आता तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष तसेच युवा काँग्रेस तिरोडा विधानसभा 64 चे संभावित उमेदवार ओम राधेलालजी पटले यांच्या वक्तव्यानं भर केलेली आहे. आज माध्यमांशी बोलताना पटले यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यांनी लाडकी बहीण योजनेला लोकसभेत भारतीय जनता पक्षाचा दारुण झालेल्या पराभवाचा मोबदला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली निवडणूक रणनीती असं म्हटलेलं आहे. यावेळी पटले यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या राजकारणातील प्रवासाची माहिती माध्यमांशी बोलताना दिली. लाडकी बहीण योजना कसं आहे की आपण भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून अनेक सरकार आल्या आणि अनेक सरकारांनी नवीन नवीन योजना आणल्या. जसे ज्या काळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस शिक्षाचा अधिकार, माहितीचा अधिकार, मध्यांत भोजनाची व्यवस्था शाळेंमध्ये, घरकुलची योजना, हे सर्व त्या काळीपासूनच येणाऱ्या काँग्रेसच्या योजना आहेत. सरकारी येतात आणि जातात, योजना नवीन नवीन येत असतात. पण लाडकी बहीण योजना हे कुठं ना कुठे जे देशामध्ये 18व्या लोकसभेचे निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो दारुण पराभव झाला त्या पराभवाला बघून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणणं हा कुठं ना कुठे असा राजकीय फायद्यासाठी आणलेली योजना असं मला वाटतंय. नक्कीच आम्ही जे राजकारणाची सुरुवात केली, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांच्या छत्रछायामध्ये आम्ही राजकारणाची सुरुवात केली. मी एक संघटनेतून आलेला कार्यकर्ता हो, जे NSAI पासून माझी सुरुवात झाली. गाव पातळीवरील युवक काँग्रेसच्या गावचा ग्राम अध्यक्षपासून तर तिरोडा गोरेगाव विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत माझ्यासारखा सामान्य माणूस जातो. हे एक काँग्रेस पक्षामध्ये जे सर्वांना संधी देण्याचं काम नाना पटोले साहेब, आमचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि जे तुम्ही आता म्हटलं की अतिवृष्टी, जे या काळामध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्यासाठी नक्कीच काँग्रेस पक्ष हा मैदानात आला होता. आम्ही सुद्धा आमच्या क्षेत्राच्या अनेक गावामध्ये जाऊन, शेतामध्ये जाऊन त्यांचे पंचनामे करण्यासाठी जे तलाठी लोक आहेत, तलाठी लोकांना निर्देश दिले आणि आम्ही त्यांना हे सुद्धा आदेश दिले की कोणालाही चेहरे पाहून लाभ मिळायला नको. सर्वसामान्य जो टोकापदला लहान ते लहान टिपक्यातील जो माणूस आहे त्या माणसाला सुद्धा या नुकसान भरपाईचे पैसे मिळो यासाठी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून, माझ्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज तुम्ही बघू शकता की असे व्हिडिओ त्या माध्यमातून आलेले आहेत. आणि आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे लोक आहोत. निरंतर या क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी गेल्या 2017 पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व करत आहोत. आणि जे शेतकरी बांधव आहेत, शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न माझ्या हाती लागतात ते कशा प्रकारे मार्गे लागतील यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहतो. काँग्रेस पक्षाने जे पक्षातर्फे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना जे पक्षाने अर्ज करायला सांगितलं होतं आणि त्या अर्जामध्ये या विधानसभेमध्ये एकूण 9 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे काँग्रेस पक्षाला. त्या 9 मध्ये मीना सुद्धा या काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला मिळावी म्हणून मी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या छत्रछायेमध्ये इथे काम करण्यासाठी निरंतर काँग्रेस पक्षामध्ये तर मी काम करतच आहो. पण येणाऱ्या काळामध्ये पक्ष मला इथून जर संधी देते विधानसभा लढण्याची तर नक्कीच आम्ही या क्षेत्राचं नेतृत्व सुद्धा करू. आणि मला वाटते की या गेल्या 10 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये जे कामं झाले आहेत त्याला कुठं ना कुठे आज नवीन नेतृत्व मिळावा अशी या क्षेत्राच्या जनतेची कुठं ना कुठे आस बघून आपल्याकडे एक नवीन नेतृत्व मिळावा, नवीन मुलांना, नवीन युवांना संधी मिळावी कुठं ना कुठे अशा या प्रतीक्षेमध्ये या क्षेत्राची जनता वाट बघत आहे. बघा इथे कसं होता की ज्या वर्षी 1999 ला
जे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली आणि त्यावेळेस कुठं ना कुठं इथं कमकुवत काँग्रेस झालेली होती. कारण की हा बालेकिल्ला सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि नक्कीच त्यांचा प्रभाव सुद्धा या जिल्ह्यावर आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाला बघून कुठं ना कुठं राष्ट्रवादी ही बळकट झाली होती आणि काँग्रेस हे कुठं ना कुठेतरी कमकुवत झाली होती. आणि हे कमकुवत झालेल्या काँग्रेसला गेल्या 25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये या एरियामध्ये सन्माननीय नाना पटोलेजी करत होते. आणि तेच एक नाना पटोलेजी हे एक प्रांताध्यक्ष म्हणून या गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्ह्याच्या एक सामान्य घरातील नेत्याला या क्षेत्राचं नेतृत्व मिळालं, महाराष्ट्राचं नेतृत्व मिळालं. आणि या नेतृत्वापासूनच एक कुठं ना कुठं तरी एक काँग्रेसमध्ये संजीवनी निर्माण झाली आणि त्या संजीवनी निर्माण झाली. आणि इथे भक्कमपणे या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे जिल्ह्याचे नेते सन्माननीय दिलीपभाऊ बनसोड यांच्या नेतृत्वामध्ये पुनश्च काँग्रेसला एक संजीवनी मिळाली आणि त्या संजीवनी मिळाली आणि त्यानंतर इथे चांगल्या प्रकारे आज काँग्रेस एक उभी झालेली आहे. आणि यामध्ये आम्ही जेव्हा कमी होती आणि वाढली त्या दोन्ही काळ आम्ही बघितलेला आहे की ज्या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये जेव्हा कमकुवत होती त्यावेळेसही आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि आज थोडा मोठा स्वरूप मिळाला तेव्हा सुद्धा आम्ही काँग्रेसमध्येच आहोत. तर एक निष्ठावंत सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षश्रेष्ठी नक्कीच न्याय करेल आणि एक युवा नेतृत्वाला या विधानसभेमध्ये यावेळेस नेतृत्व करण्याची संधी देईल असं मला वरिष्ठाकडून अपेक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पाटलांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न आतापर्यंत केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात विधानसभेत तिकिटाची मागणी त्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींकडे केली. विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याची मागणी तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या नागरिकांची आहे. त्यामुळे विधानसभेच्या या जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निश्चय त्यांनी यावेळी दर्शवला. जनमत लाईव्ह न्यूज करता रजत पंडित यांची रिपोर्ट नागपूरहून.